श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्रातील अध्याय 1 म्हणजे काय ते पाहणार आहोत. हा गुरुचरित्रातील अध्याय 1 केवळ जसाच्या तसा वाचण्याऐवजी तो आपल्या दैनंदिन जीवनाशी कसा जोडलेला आहे आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो हे आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. पण तरीही जर तुम्हाला गुरुचरित्रातील पहिल्या अध्याय जसे आहे तसे वाचायचा असेल तर त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही तो वाचू शकता. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, आज आपण सगळेच काहीतरी शोधतोय, नाही का? कोणी करिअरच्या शर्यतीत धावताना स्वतःलाच हरवून बेसलेत, कोणी तुटलेली नाती सांधायला प्रयत्न करतायत, पती पत्नीच्या नात्यात हरवलेला संवाद शोधत आहेत, कुणाला नोकरीच्या शोधात स्वतःचं अस्तित्वच हरवून बसलोय असं वाटत आहे, कुणाला जगण्याची योग्य दिशा हवी आहे, तर कुणाला अपयशाच्या गर्तेतून बाहेर पडायचंय. प्रवास प्रत्येकाचा सुरू आहे, बरोबर ना? पण एक प्रश्न मात्र सगळ्यांच्या मनात आहे, मार्ग नेमका सापडतो कुठे? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला 15व्या शतकात लिहिलेले श्री गुरुचरित्रच्या पहिल्या अध्यायात सापडतं. मित्रांनो, आता आपण पाहूया की श्री गुरुचरित्राच्या अध्याय 1 मध्ये नेमके काय आहे. या पहिल्या अध्यायाची रचना प्रामुख्याने 3 भागात विभागलेली आहे. सुरुवातीला येते ती देवतांची प्रार्थना, त्यानंतर सुरू होतो नामधारक आणि सिद्ध मुनींमधील हृदयस्पर्शी संवाद, आणि शेवटे येतो सिद्ध मुनींनी दिलेला तो अमूल्य उपदेश जो नामधारकासह आपल्या सर्वांचे डोळे उघडणारा आहे. नामधारक म्हणजे संसारातील दुःख, आर्थिक अडचणी, मानसिक तणाव आणि अस्थिरतेने त्रस्त झालेला एक सामान्य भक्त. आजच्या काळात पाहिलं तर नामधारक म्हणजे आपणच. श्री सिद्ध मुनी हे एक थोर संत आणि भगवान दत्तात्रेयांचे दुसरे प्रमुख अवतार श्री नृसिंह सरस्वती यांचे थेट आणि निकटचे शिष्य आहेत. थोडक्यात सांगायचे तर हा अध्याय केवळ वाचण्याऐवजी तो आपल्या आयुष्याशी कसा जोडलेला आहे हे आपण पाहणार आहोत. आज आपण श्री गुरुचरित्राच्या अध्याय 1 केवळ स्तोत्र म्हणून नाही, तर एक प्रकारचं लाईफ मॅनेजमेंट गाईड म्हणून समजून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया. पार्था 1, देवतांची स्तुती. अध्याय 1च्या सुरुवातीला उल्लेख केलेली देवांची प्रार्थना तर ते एक सक्षम माइंड मॅनेजमेंट आहे. आरंभी श्री गणेश आणि श्री सरस्वती देवीची प्रार्थना केल्यानंतर ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या ऐक्याचे वर्णन आहे. या देवतांचे आणि आपल्या दैनंदिन आयुष्याचे नक्की काय नाते आहे? चला तेच आता आपण समजून घेऊया. गणेश वंदन. गणेश वंदन म्हणजे बुद्धीची स्थिरता. नोकरी असो, व्यवसाय असो किंवा करिअर, चुकीचे निर्णय घेतले की आयुष्याची दिशा बदलते. गणपती म्हणजे केवळ विघ्नहर्ता नाही, तो बुद्धीला स्थिर करणारा आहे. आपल्याला व्यवहारातील अडथळे पार करायला शिकवणारी शक्ती म्हणजे गणेश तत्व. सरस्वती वंदन. सरस्वती वंदन म्हणजे संवादाची स्पष्टता. पती पत्नीमध्ये वाद का होतात? ऑफिसमध्ये गैरसमज का वाढतात? कारण संवाद असतो पण स्पष्टता नसते. सरस्वती माता आपल्याला योग्य शब्द, योग्य विचार आणि योग्य अभिव्यक्ती देते. हरवलेला संवाद पुन्हा सुरू व्हावा म्हणून ही अंतर्गत शक्ती जागी करणं आवश्यक आहे. यानंतर श्री ब्रह्मा, श्री विष्णू आणि श्री महेश म्हणजे विनाश यांच्या ऐक्याचे वर्णन आहे, जे मानवी नात्यांमधील दत्त तत्व म्हणजेच जगण्याचा समतोल दर्शवते. ब्रह्मा म्हणजे निर्मिती, फक्त करिअर घडवणं नाही, रोज सकाळी नव्याने स्वतःला घडवणं.
शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द म्हणजे आपल्यातला ब्रह्मा. विष्णू म्हणजे स्थिती. यश मिळवणं सोपं असतं, पण ते टिकवणं कठीण असतं. नाती, संपत्ती, प्रतिष्ठा प्रेमाने आणि जबाबदारीने जपणं म्हणजे आपल्यातला विष्णू. महेश/शिव म्हणजे लय. जुन्या जखमा, कडवटपणा, अहंकार हे सोडल्याशिवाय नवीन काहीच फुलत नाही. नकारात्मकता जाळून टाकणारी शक्ती म्हणजे आपल्यातला महेश. आता कुठे? आम्हाला समजले आहे की श्री गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायात या देवतांना वंदन का केले आहे, नाही का? आता आपण या अध्यायाच्या दुसऱ्या भागाकडे वळूया, जो नामधारक आणि श्री सिद्ध मुनी यांच्यातील संवाद आहे. पार्ट 2. नामधारक आणि श्री सिद्ध मुनी यांच्यातील संवादाला. देवतांची स्तुती केल्यानंतर नामधारक आणि श्री सिद्ध मुनी यांच्यातील संवादाला सुरुवात होते. नामधारक म्हणजे तो आपणच आहोत हा संवाद 15व्या शतकात श्री सरस्वती गंगाधर यांनी लिहिला, पण तो आजही तितकाच जिवंत वाटतो. आजच्या काळात पाहिलं तर नामधारक म्हणजे आपणच. धावपळीच्या जीवनात हरवलेले, उत्तरांच्या शोधात भटकणारे. नामधारक जेव्हा सिद्ध मुनींना म्हणतो, माझं चित्त स्थिर नाही, मला वाचवा, तेव्हा तो आजच्या तणावग्रस्त पिढीचं प्रतिनिधित्व करतो. सिद्ध मुनींनी त्याला सांगितले की श्री गुरूंचे चरित्र केवळ एक कथा नसून तो संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. पाठ 3. सिद्ध मुनींनी दिलेला तो अमूल्य उपदेश. ते सांगतात की गुरुचरित्र ऐकणे आणि स्मरण करणे हे मन शुद्ध करण्याचे साधन आहे. गुरु म्हणजे केवळ देहधारी व्यक्ती नाही, तर मार्गदर्शनाची जिवंत शक्ती आहे. अहंकार सोडा, स्वतःला सर्वज्ञ समजण्याची हट्टी वृत्ती सोडा, मार्गदर्शन स्वीकारा आणि गुरुकृपेवर विश्वास ठेवा. गुरुशिवाय जीवनाचा खरा अर्थ समजत नाही. फक्त प्रयत्न करून सर्व प्रश्न सुटत नाहीत. श्रद्धा, नम्रता आणि शरणागती हीच अंतःशांतीची सुरुवात आहे. हीच अध्यायाची अमूल्य शिकवण आहे. आणि शेवटच्या भागात सिद्ध मुनींनी नामधारकाच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला साक्षात श्री गुरूंच्या लीला सांगण्यास सुरुवात केली. नामधारकाचे सर्व दुःख पळून गेले, कारण त्याला समजले की गुरु हे केवळ एका देहात नसून ते आपल्या प्रत्येक श्वासात आहेत. तर मित्रांनो, पहिला अध्याय म्हणजे केवळ देवांची नावे नाहीत, तो आपल्या विखुरलेल्या आयुष्याला पुन्हा एकत्र आणण्याचा फॉर्म्युला आहे. जेव्हा आपण नामधारकासारखी अनन्य शरणागती पत्करतो, तेव्हा गुरु माऊलीप्रमाणे मार्ग दाखवायला धावून येतात. श्री गुरुचरित्राचा हा पहिला अध्याय आपल्याला सांगतो की प्रार्थना ही आपली शक्ती आहे आणि श्रद्धा हा आपला मार्ग. जर तुम्हालाही तुमच्या जीवनाचा नकाशा शोधायचा असेल, तर या चरित्रामृताचा प्रत्येक अध्याय एक नवीन दिशा देणारा ठरेल. प्रवास सुरू आहे. आता फक्त योग्य नकाशा सोबत घेऊया. दुसऱ्या अध्यायाची गुपिते आणि त्याचा आपल्या आयुष्याशी असलेला संबंध आपण पुढच्या व्हिडिओमध्ये उलगडणार आहोत. भेटूया लवकरच. मित्रांनो, तुम्ही कधी श्री गुरुचरित्रचा अनुभव घेतला आहे का? तुमच्या आयुष्यातील एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या अध्यायात मिळालं का? तुमचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. तुमच्या एका शब्दामुळे कदाचित कोणाला नव्या उमेदीची दिशा मिळेल. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा. श्रीपादवल्लभ दिगंबरा.